जाणून घ्यावेत म्हणून हा कॉफी टेबल बुक हा एक छोटासा एक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. नुकतंच माननीय महामहिम राज्यपाल राधाकृष्णजी यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी झालेलं आहे. माननीय नॉर्वेकर विधानसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते. माननीय मंगली लोढा, सर्व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नुकताच त्या ठिकाणी पार पडलेला आहे. पण एक तरुण नेतृत्व, कुशल असं एक नेतृत्व, नवा विश्वास आणि कल्पक विचारांचा महाराष्ट्र नायक हा आमचा नेता आहे, याचा अभिमान आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे. देवेंद्रजीबद्दल काय बोलावं, किती बोलावं, शब्द यापुरे पडतील, पुस्तकं यापुरे पडतील. त्याचा प्रत्येक एक निर्णय म्हणजे एक पुस्तकच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून असा आमचा एक मित्र तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्याचा आनंद आम्हाला आहे. 55वा वाढदिवस त्यांचा या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून कोटी कोटी शुभेच्छा. एकीकडे आज देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस, तर दुसरीकडे सामन्यामधून संजय राऊतांनी अग्रलेखाच्या माध्यमातून राज्यातल्या मंत्र्यांवरती टीकेची झोड उठवलेली आहे आणि ट्रॅपचा देखील आरोप केला. तर दुसरीकडे नगरमध्ये उबाटाच्या जिल्हाध्यक्षाला, शहराध्यक्षाला बलात्काराच्या प्रकरणात अटक झाली. काय सांगा? सामना म्हणजे काय? शेवटी सामना काय लिहितं? तेच इंटरव्ह्यू घेतात, तेच छापतात, तेच उद्धवजींचा ते बसवतात, तेच प्रश्नपत्रिका देतात, तेच उत्तरपत्रिका तयार करतात. कोण वाचतं सामन्याला आजकाल? काय महत्त्व आहे? त्यांनी काही लिहिलं तर कोण विचारतं त्या सामन्याला? पण मला असं वाटतं की आता काल आमचा असं कार्यकर्ता म्हणा तुम्ही, म्हणजे 10 वर्षापूर्वी त्याचा माझा फोटो होता. तो फोटोला घेऊन त्यांनी हनी ट्रॅप, सेक्स चॅनल, काय 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 नवीन नवीन आपले विचार त्या ठिकाणी मांडले. केवढं तोडसूक घेतलं का? तर म्हणजे तुमचा फोटो त्याच्याबरोबर. मी सर्व नेत्यांचे फोटो तुम्हाला दाखवले. सर्वच राजकीय पक्षामध्ये त्याचा प्रवास झालेला आहे. सगळ्या पक्षात 10 पक्षात तो फिरून आलेला आहे. आणि तो मी असं म्हणेल की तो नशा करतो, वाटेल तसं बरडतो, हे आपण बघितलेलं आहे. पण मग माझा एक प्रश्न आहे. आज तुम्ही, आता मी थोड्या वेळापूर्वीच कार्यक्रमातून आल्यावर मी त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरच बघितलं, नगरचा अध्यक्ष म्हणजे अहिल्यानगर जे आहे आता नवीन जुना अहमदनगर, त्यांचा महानगराचा अध्यक्ष उबाठात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.